देवाचे मला पहिल्यांदा आलो, देवाने दर्शन भारी दिलं एकदम. म्हणजे मला आमची आयडिया पण नव्हती, आम्ही मुख दर्शन घेऊन जाणार होतो. देवाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवाचं तोंड दक्षिणेला आहे. ही अशी काहीतरी प्लेट आली. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये. सनराईज बघा मागं, आयुष्यपत क्रेझी. तर आता मी कोल्हापूरला चाललो आणि जाता आता चाय पिवायला थांबलो आणि यो व्ह्यू बघा. ओ माय गॉड, खतरनाक नंबर, क्रेझी. तर चला आता चाय पिऊया पहिला. म्हणजे नाश्ता नाही केला मी, त्याच्यात निघलो बालूमामाशी. आता चहा पिवायला थांबलो. चाय कॉफी, चाय इज लव. चहा पहिला लागतो मला. बॅकग्राऊंड काय वाटतंय, खतरनाक. गुड मॉर्निंग गाईज. काय वाई बाय सकाळूच म्हणून सांगते माझं का लवकर उठत जा रोजचा रोज. हा पिऊन झाला आमचा आणि आता गाडीचा फायदा घेऊया बरं. आवरी भारी गाडी घेऊन आलो ना मी. खूप थंडी आहे गाईस. आपल्याला नाही थंडी लागा, काश्मीरची सवय. मीनवाईल मी कापते. दक्षू काय सकाळ सकाळ बोंगल्या गावाला पाहिजे का? गुड मॉर्निंग. चहा नाही पिस का तू? येतं का वरती? हा टपावर. चलो गुड मॉर्निंग गाईज. आवाजाची टेस्ट करूया. या पक्का स्पीडला गाडी चालली ना तरी आवाज बोलतो प्रॉपर येते आयफोन मध्ये. बघूया बरं. आणि बॅकग्राऊंडला काय यो वाई बाय. फायनली गाईज इन कोल्हापूरला आलो. आता महालक्ष्मीचं दर्शन करू. फर्स्ट टाइम आलो. तू आलेलास का पहिले? सेकंड टाइम का? पहिला बारका होत असतो. काल जवरी पब्लिक बालूमामाला होती ना, त्याच्याशी अर्धी पब्लिक 11 आली असेल दर्शनाला आज. म्हणून आज गर्दी असू शकते थोडीशी. कॉलेज होता ते कसला कॉलेज असेल. 1880च्या जमान्याचा कॉलेज होता ह्यो. पूर्ण किल्ल्याच्या सारखा, पूर्ण किल्ला दगडी बांधकाम सगळं. दुकानं उघडायच्या आधी आम्ही आलो. पहिला दर्शन करून घेऊ, त्याच्यानंतर काही नाश्ता वगैरे करू आणि मग खरेदी वगैरे करायला लागेल. दर्शनाला लाईन आहे, लाईन मोठी लाईन लागली. ही बघा, बाहेर पासून गर्दी आहे पक्की. काय खतरनाक दर्शन झालं. मुख दर्शनच परफेक्ट आहे उलट. म्हणजे जी मेन लाईनची लोक आहेत ना, त्यांना गाभाऱ्यात जावाची परवानगी नाही आहे. पण मुख दर्शनाच्या आवडीच थोडासा अंतर वाटतो फक्त. परफेक्ट दर्शन असं आहे का? चला, काय घेतस तू? तुला काय घ्यायचं आहे? हा, त्यासाठी मला देवीचं शिंगार घ्यायचं. ओके. हे बघ, हे मग कुठात बा या पुढं. हे बघ या पुन्हात बघ. आता मंदिरांची बाहेर आलो आम्ही. नाही, कोल्हापुरी चप्पलचा एक दुकान आहे. बघूया काही चांगली आहेत का कोल्हापुरी वगैरे. मजेदार कोल्हापुरी आहेत का? ओरिजिनल आहेत का? बघतो. हे चांबऱ्याचाच आहे का सगळा विषय?
प्लास्टिक बघूया कोणती चांगली वाटते. फायनली आता मंदिराच्या बाहेर निघू आम्ही. मजा आली बरोबर. चलो आता काहीतरी नाश्ता करूया, भूक लागली डेंजर. तार गोल गाता नाही अशी आप्पे का ठे युनिक खावायचं आहे का? व्हेज ऑमलेट आहे. याला व्हेज ऑमलेट काहीतरीच बोलतो. मावशी कैसा आहे यो प्लेट? हा ओके. दोन्ही मिक्स 70 रुपये. 60 रुपये का? मग तेच तर सांगतोय. गणिताला पहिला नंबर होता. 2 थालीपीठ आणि 2 आप्पे. ओके ओके. हे नवीन डिश काहीतरी ट्राय करूया. काय? आप्पे. आप्पे थालीपीठ. आप्पे खालो गाईज. कारण तर आम्हाला भूक लागली तर चांगलाच लागली 100%. ही अशी काहीतरी प्लेट आली. हे आप्पे. आप्पे म्हणजे काय इडलीचाच प्रकार आहे का? इडलीचा प्रकार आहे पण ते ह्याच्यात गोल बनवतात. ओके ओके. ट्राय करून बघूया ना. ही चणात नाही बारीक चणा याच्या चणा मसाला. ओके चला ट्राय करूया. साबुदाणा किती असतं बघ तसा लागतो थोडासा साबुदाणा फ्लेवर. इडलीचा पीठ 4था आहे 1 नंबर. मावशी दिवसाचा धंदा करते. उद्यापासून गाडी टाकायला म्हणा. हा तवा घेतो गाईच. कसं दिलं पिठाचं? 900ला आहे. काय बनतं त्याच्यात ते सांगा पहिला. त्याच्यात काय बनतो? डोसा, उत्तप्पा, आंबोळी, चपाती, भाकरी, मच्छी फ्राय, अंडा फ्राय सगळं मग त्याला तिला असं सेट. हा म्हणजे असं भांडी बिंडी द्या पुरीला गेला आमचे पूर्ण 1700ला वस्तू. अख्खा यो सगळी वस्तू यातली सगळी वस्तू यातली 1700 रुपये सगळं. आवरा माग काय रे काहीतरी इकत. आवरा माग नसेल बाई. काय बनव? प्लॅस्टिकचा हँडल आहे नाही तर मग 1700 दिला असतं तुला. सांग सांग कितीला आहे नीट सांग. नीट सांग. गॅसवर काय बनल? बनल नाही जरी मॅगी बिगी काही लई मग सांगते सगळं क्वालिटी नाही होती का. फायनली आता मी निघलो कोल्हापूरशी म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन वगैरे झालं आणि चप्पल बघायला लागलो. ओरिजिनल आहे का? शपथ घे शपथ घे. हा राजकमल मध्ये चांगलं आहे मला जावाला. हा त्याच्यापेक्षा व्हरायटी जास्त आहे का? होलसेल आहे का? बघा कोल्हापुरी चप्पल घ्यायला आलो गाईच. जेंट्स लेडीज क्रेझी. हावऱ्या चप्पल काढल्या बघायला घेतील का म्हणा. हल्ली डाऊट आलाय. त्याला टेन्शन नाही होत हावरा बोलून बरं की काहीच घेतला नाही. चल आता चाललो उद्या नंतर येतोय. अशो चप्पल आहे का काही? वजन बघ 1 किलो वजन आहे चप्पलचा. अर्धा किलो वजन आहे ना चप्पल. चला सबस्क्रायबर 2 वाढवले. दादा सबस्क्राईब नक्की करा. घरातल्यांना सांगा माझी भाषा आवडली तर तुम्हाला आवडते ना माझं. तुमची पण म्हणाले भाषा आवडते कोल्हापूरची. शेवट रे मग बघा सबस्क्राईब करा. सोहन नाईक. आता ब्लॉग टाकायला लागेल. किती वाजलं काय गेलं युट्यूब काय सबस्क्रायबर वाढवते. तुम्ही पण करा सबस्क्राईब नसेल केला तर. फायनली आम्ही 1 किलोमीटर बाकी आहे. ज्योतिबाला पोहोचलो. ज्योतिबाचं दर्शन घेऊन काय जायचं आपल्याला. ठरवू का? ठरवू. गाडी लावली आम्ही आणि चाललो ज्योतिबा. गाडी नाही पार्क केली ना. आता चला दर्शनाला ज्योतिबाचे.
आज सगळे घर गर्दी आहे, रविवार आहे ना, तर सगळे घर गर्दी आहे. कोल्हापूरमध्ये फिरायला मी पहिल्यांदा झालोय ना, लय भारी वाटला. 2 दिवस प्रॉपर फिरलो. अजून बघूया अजून काय काय फिरायला जमतंय मला. आज गर्दी आहे भाई, आज गर्दी आहे. मी मोठा होता प्रतिभाचा आणि 10 अवतारमध्ये लग्न झालेलं आहे. पंढरपूरला रुक्माई संघटन झालंय, विष्णू अवतार लक्ष्मी संघटन झालेलं आणि खंडोबा अवतारात 2 लग्न झाले. 2 लग्न म्हणून संन्यासी हा ज्योतिबा हा संन्यासी. थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. ओके. ज्योतिबा असं एक दैवत आहे की अख्ख्या महाराष्ट्र आणि कुलदैवत मानलं जातं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लोक भाविक येतात आणि ज्योतिबा असा एक अवतार आहे की महादेवांचा स्वयंभू अवतार आहे. आणि या अवताराचं कसं आहे, हा ज्योत रूपातून अवतार प्रकट झालेला आहे, बटू अवतार. हा देवाचं कसं आहे, देवाला इथं चैत्र एप्रिल महिन्यात मोठी यात्रा भरते. एप्रिल महिन्यात इथून सासनगाठी व देवाचा लटाला वांजा, उंट घोडा, पुजारी, भक्त लोक देवाची पालखीतून यमाई देवीला नेतात. यमाई देवी हा थोड्या अंतरावर यमाई देवी आहे. यमाई देवी म्हणजे मूळ अवतार, त्यांचं मूळ आदिमाया शक्ती. औंधासूरचा वध केला. औंध या गावी मूळ त्यांचं गाव आहे. तिथे वास्तव्याला 1 महिना येतात की देवाला तिकडे जायला जमणार नाही, त्यांचा लटाला वांजा घेऊन. त्यासाठी त्या 1 महिना इथं राहायला नाही. त्या एप्रिल महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये असते. आणि देवाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवाचं तोंड दक्षिणेला आहे. दक्षिणेला या पृथ्वी तलावर कुठलाही देव नाही तोंड करणारा, कारण की तिकडे पूर्वजांचं आणि राक्षसांचं राज्य असतं. एकमेव असा देव आहे की तिकडे तोंड करून आहे आणि सदैव भक्ताच्या हाकेला धावणारा देव आहे. देवाच्या आपण मूर्ती पाहिली तर एका हातामध्ये खडक, एका हातामध्ये त्रिशूळ, डमरू व 1 पाय पुढे 1 पाय मागे, म्हणजे स्वयं भक्ताच्या हाकेला धावणारा देव आहे. आणि दिवसातून देवाच्या 3 अवतार बदलतात. सकाळी देवाला आंघोळ होते 8ला, अभिषेक आंघोळ झाला की 3 वाजेपासून देव आपले उभारलेले असतात. 3 ते 6 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपासून देव बसलेले असतात. तिथून देवाचा बटू अवतार असतो, तो पहाटे 4 वाजेपर्यंत असतो. पहाटे 4ला मंदिर उघडते, परत संध्याकाळी 11ला बंद होतं. थँक्यू. खूप छान माहिती दिली तुम्ही, मस्त वाटलं. आता भेटला आपल्याला, खूप छान वाटला. गंभीरतात आणि चांगली माहिती दिली. म्हणजे मी फर्स्ट टाइम आलोय आणि अशी माहिती भेटली ना का आपल्याला अजून उत्सुकता वाटतं इथं येण्याची. थँक्यू. नाव काय तुझं? मस्त वाटलं तुला भेटून बाई. कुठलं चॅनल? सोहन नाईक. पुढे महादेव मंदिर आहे. हे नंदीचं प्रथम दर्शन नंदी. 2 नंबरला महादेवांचं मंदिर लागते. 3 नंबरला चोपडाई देवी लागते आणि 4 नंबरला ज्योतिबा. ओके. ज्योतिबाची पूर्ण माहिती देतो आज तुम्हाला. मस्त दादा भेटलाय, दादाने सगळी माहिती दिली. असं माहिती भेटली ना प्रत्येक मंदिरात, लय भारीच वाटतं. ही ऐसा भारी वाटते काय, अपेक्षाही नसताना आपल्या सोबत अशी माणसं जोडत जातात. म्हणून बाहेर आल्यावर जरा माणसांशी बोलायला शिका. आता माणसं जोडली, दादा बोलतो जा मी तुम्हाला पाठवतो लवकर, व्हिडिओ वगैरे काढा बोलतो. आता आरती चालली बोलतो, तो बोलतो जा. तर मग मस्त ज्योतिबाच्या आरतीचाच आम्हाला घेवायला भेटेल. खतरनाक बाई, खतरनाक. चला आपण
प्रथम दर्शन नंदी बसवेश्वर दर्शनाची प्रथम सुरुवात. बोला नंदीबद्दल सांगा थोडंसं. दर्शनाची प्रथम सुरुवात. ही प्रथम सुरुवात आहे. ओके नंदी बसवेश्वर आहे. ओके थँक्यू. इच्छा मनोकामना बुद्धिमत्ता घरचे का देवाला नमस्कार मनोकामना पुरे मनातली इच्छा पुरे बुद्धिमत्ता काय ऐकत नशीब समजायचं का देवाची कृपा. कारण आम्हाला आरती पण भेटली, सगळा भेटला, व्हिडिओ प्रॉपर करून दिली त्यांनी, कोण काही बोलला नाही आणि सगळ्याही सहकार्य केलं का हां या तुम्ही काढा व्हिडिओ, काही टेन्शन नाही. अँड मस्त दर्शन झालं प्रॉपर. आमचा मुख दर्शनाचाच प्लॅन होता, बट देवाची इच्छा असतं ना, तर देवाची इच्छेमुळे आम्हाला प्रॉपर दर्शन झाला. म्हणजे आम्ही लाईनीला नव्हतो थांबणार कारण तर आम्हाला घराजवळ लेट झालं असतं. सो पण देवाची इच्छा होती, देवाने दर्शन दिलं आम्हाला प्रॉपर. लई मस्त वाटलं, खतरनाक ही फील आहे ना, आम्ही पहिल्यांदा आलोय त्यांच्या असा जेजुरीचाच फील येत आहे आणि खतरनाक वाटतं. बाहेर चला 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 महाराजांसोबत पण थोडंसं बोलूया. काय बोलायचं मी पहिल्यांदा आलो ज्योतिबाला, मस्त वाटलं. पनवेलवरून आलो. तुम्ही आरती तुम्हीच करता का? हां रोज रोज आरती करता महाराज? या कोणत्या कामात तुम्ही सांगा आरती भक्तीचा कसा कधीपासून करता तुम्ही आरती? किती वर्ष झाली? मी आता
देवाचे मी पहिल्यांदा आलोय, मला खूप भारी वाटला आणि आम्हाला पहिल्यांदा आलो देवाने दर्शन भारी दिलं एकदम. म्हणजे मला आमची आयडिया पण नव्हती, आम्ही मुख दर्शन घेऊन जाणार होतो. तो दादा बोलला चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि देवाचं दर्शन बरोबर झालं आणि आरती पण भेटली तेव्हा. खूप मस्त वाटलं. आत कसा नाही काय सांगता येत नाही. बरोबर आहे. इच्छा प्रबळ असेल तर मार्ग दिसेल. बरोबर आहे. मस्त वाटला पण आत जायला घडत गर्दी बघून काय काय लोक गावात जायचे आता जेवण ते हजारांना आत आहेत तेच आमचं तेच होता का आम्ही जाणार निदान तुम्हाला नाही काय शेवटी तुम्हाला कोण देव कुठलं खंडोबा. अंघोळ झाल्यावर शेवटचं तांब्या आपण डोक्यावर घेतो. तांब्या घेतला की बंद करायचं बोलणं, कुणाकडे बोलायचं. चहाच्या बशीपर्यंत असतो खंडोबाच्या नावाने चहा खंडोबाचं काय असेल ते गजर करत राहावा. 1 मिनिट होऊन दे, 2 मिनिट होऊन दे, 3 मिनिट होऊन दे, रोज करत राहिले म्हणजे कळत न कळत आपल्या प्रपंचाबरोबर परमार्थ घडतो आणि भगवंताच्या हरिनामाच्या पुस्तकावर नामाचं बॅलन्स वाढतं. नामाचा जप आपण जास्त करतो. ऐकायचं हा बॅलन्स वाढत राहिला की योग्य वेळेला योग्य दिशा देऊ शकतो. देवदाखव अचानक मला सकाळी 6 वाजता महत्वाचं काम आणि देवळात गेला नाही मला पाप असा नाही होत ना. बुधवारी असा नाही सकाळी 10 वाजता असा नाही होत. मी पण सकाळी काय दिलं पाहिजे सकाळी लवकर त्याकरता देवळात रोज गेलंच पाहिजे असं देवाला जवळ ताकद माणसाजवळ आहे पण ती आपण जागृत केली पाहिजे. नाम जप करूनच जागृत होऊ शकतो. पावल्या वेळात करा. धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल. मला खूप मस्त वाटलं. या देवाचा आशीर्वाद असू दे. ज्योतिबाच्या नावाने सांग बरं. सबस्क्रायबर भेटला आता नवीन 2 जागेवर 2 सबस्क्रायबर वाढले कोल्हापूरमधले. चला थँक्यू. चला मला आवड आहे या गोष्टींची म्हणून मी 4,500 आहे, 5.5 आहे, हा 8,500 प्युअर तांब्याची. इथं हा पितलाचे. हा प्युअर पितलाचे. चालेल. तुला झाला आता निघलो डायरेक्ट. चला घरा आता बस झाला. लय फिरलो. पुण्याला जायचं पुण्याला जाऊन काय जेवायचं आहे बस.